नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठीचे समानार्थी शब्द घेणार आहोत. मराठी आजकाल IBPS आणि TCS पॅटर्न नुसार मराठीचे समानार्थी शब्दचे 2 ते 3 4 प्रश्न, 4 ते 5 प्रश्न, 2 समानार्थी 2 विरोधार्थी किंवा 3 समानार्थी 2 विरोधार्थी असे म्हणून 4 ते 5 प्रश्न हमखास परीक्षेत असतात. पण जे हमेशा परीक्षेत विचारायचे ते शब्द आता विचारणं सोडून त्याने त्याच्या पुढे जाऊन विचारत आहे. म्हणजे थोडे अवघड लेवल, थोडे लेवल वाढवले मराठीचे शब्द. त्यासाठी आपल्याला सुद्धा अभ्यासाचं लेवल थोडं पुढे न्यावं लागेल. बेसिक शब्द तर तुम्ही वाचूनच घेतले असतील. जर तुम्हाला मराठीचे ते 4 ते 5 प्रश्न मिळून तुमचा रिझल्ट आणण्याचे चान्सेस वाढवायचे असतील तुम्ही ही सिरीज एकदम कंटिन्यू करा. तुम्हाला 100% फायदा होईल आणि या सिरीज मधले संपूर्ण शब्द तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघा. अंगकाठी, अंगकाठी म्हणजे काठीसारखा अंग म्हणजे पातळ. आपण असं म्हणतो ना एकदम असं स्लिम बॉडी आहे तसं. बघा याची लिंक कशी लावायची. अंगकाठी म्हणजे कसं, अंग बांधा अंग यष्टी शरीर सृष्टी. आता मी असं म्हणतो याच्या अंगाचा बांधा किंवा याच्या अंगाची जे रचना आहे ती काठीसारखी एकदम सरळ आहे, एकदम असं जाड किंवा असं आगडबंब नाहीये, तर कसं एकदम व्यवस्थित आहे. आणखी पुन्हा असे म्हणू शकता अंग यष्टी म्हणजे ज्याचं अंग बारीक आहे त्याला यष्टी चढण्यासाठी खूप सोपं होईल. नाहीतर ज्याचं अंग जाड आहे, जो दब्बर माणूस आहे किंवा अगडबंब आहे, तो एसटी मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर आहे. आपल्या याच्यामध्ये अगडबंब सुद्धा शब्द आहे म्हणून मी त्याचा वापर करतो. ओके, चला ठीक आहे. तर म्हणते अंग यष्टी किंवा शरीर सृष्टी, शरीर यष्टी म्हणजे ज्याचं शरीर चांगला आहे तो एसटी मध्ये जाऊ शकतो, ज्याचं अंग चांगलं आहे तो एसटी मध्ये सहजरित्या चढू शकतो. तुम्ही असं करून ध्यानात ठेवू शकता. म्हणजे अंग बांधा किंवा ज्याची अंग काठी, ज्याचा अंग काठीसारखा आहे सरळ आहे, त्याचा अंग बांधा काठीसारखा सरळ आहे, किंवा ज्याचे अंग यष्टी एकदम काठीसारखा सरळ आहे, किंवा ज्याची शरीर यष्टी एकदम काठीसारखं सरळ आहे, त्याला यष्टीत चढण्यासाठी एकदम आसानी होईल. कळालं का? हे असं ध्यानात ठेवू शकता. दुसरा अंगविक्षेप. अंगविक्षेप म्हणजे काय, अंगाने केलेला विक्षेप म्हणजे अंगाने केलेले हावभाव. जसं मी तुम्हाला शिकवत वेळेस हात इकडं तिकडं करत आहे म्हणजे त्याला हावभाव म्हणतो आपण. अंगविक्षेप म्हणजे हातवारे हावभाव. तुम्ही बेसिकचे शब्द केले असतील, हे थोडे पुढच्या लेवलचे आहेत. ओके, चला. म्हणजे अंगविक्षेप म्हणजे काय, मग हातवारे किंवा हावभाव, हातवारे किंवा हावभाव. चला नेक्स्ट म्हणते अंगार. अंगार म्हणजे तुम्ही याचे साधे सिंपल साधे सरळ शब्द तर वाचून घेतले असतील. कोणते? अंगारचा विस्तव आहे, अग्नी आहे, हे की नाही, पावक आहे. हे बघा, विस्तव, निखारा, इंगळ, आग, अग्नी, है ना. हे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. हे तर तुम्हाला एक सोपं आहे, लक्षात राहून जाईल. अंजली. अंजलीला कसं ध्यानात ठेवायचं? अंजली म्हणजे आन जल. अंजली म्हणजे आन जल म्हणायचं. काय आणायचं? जल. जल म्हणजे पाणी. आन जल. आणि जल कसं आणायचं? ओंजळीत आणू, ओंजळीत. तर आपण पाणी ओंजळीनं पितो, त्याच्यामुळे अंजल म्हणजे अंजली, आणि अंजली म्हणजे पाणी. म्हणजे पाणी कशात आणायचं? ओंजळीत, म्हणजे ओंजळ. अंजली म्हणजे काय? ओंजळ. ओके, असं ध्यानात ठेवू शकता तुम्ही. अंत, हे तर सोपं आहे. अंत, शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर. माणसं म्हणतात ना, काय शेवटी शेवटी भनभनी लावला. म्हातारे माणसासारखं म्हातारपणी हे ना असं किटकिट करत असतं, त्याला म्हणतात, काय म्हणतात? काय शेवटी शेवटी, काय आपलं म्हातारपणी लावला किरकिर, म्हणजे शेवट. शेवट म्हणजे अंत. अंत जवळ आला की माणूस कसा करते? किरकिर करायला लागते किंवा काहीतरी बोलायला लागते भान गेल्यासारखं. अंत, शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते? अंतकरण. आता अंतकरण म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, अंतकरण म्हणजे हृदय. आपलं जे हृदय आहे त्याला आपण अंत म्हणतो. अंतकरणातून बोलायलो, हृदयातून बोलायलो, खोटं बोलणार नाही, अंतकरण माझं म्हणजे चांगलं आहे, तर त्याला म्हणतात अंतर्याम. हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? अंतर्याम. अंतकरणचा अंतर्याम हृदय आणि मन. हृदय आणि मन. ओके, हृदय मन हे 3 शब्द ध्यानात ठेवा. मन तर तुम्हाला येईल, मन आणि हृदय. तर अंतर्याम महत्वाचा, हे ध्यानात ठेवा. अंतकरणाचा अंतर्याम. चला, अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स माहिती आहे आपल्याला. अंतर म्हणजे डिस्टन्स, फरक, आपण जे म्हणतो ते. अंतर म्हणजे याच्यामध्ये खूप छान छान शब्द आहेत बघा. स्थलावकाश. अंतर म्हणजे स्थलावकाश, कालावकाश, है ना. स्थल म्हणजे काय? तर जागा. स्थल म्हणजे ठिकाण. तर ठिकाण, या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायला काय लागते? अवकाश. म्हणजे आपल्याला काय लागते? वेळ लागते, म्हणजे अंतर लागतं. अंतर पार करायचं म्हणजे वेळ, म्हणजे अंतर. कालावकाश म्हणजे ज्याला वेळ लागते, तिथपर्यंत जाण्याला वेळ लागते. वेळ कशाला लागते? अंतर कापण्याला लागते, म्हणून कालावकाश. खंड. खंड म्हणजे जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणतात.
बरोबर आहे. जमिनीचा जसं की आपला आशिया खंड एक जमिनीचा तो भाग आहे, तसा खंड म्हणजे सुद्धा अंतर आहे. फरक आहे, फरक आहे, विपरीतपणा आहे. कोणता पण आहे? विपरीतपणा. भेदभाव, तफावत. मन आपल्याला वाटते भेदभाव आणि अंतर याच्यामध्ये म्हणत आमच्या दोघांमध्ये तू अंतर करतोयस है ना. सावत्र भाव आहेत म्हणून सावत्र आई म्हणजे दोन मुलांमध्ये काय करते? भेदभाव करते, फरक करते, त्याला म्हणतात भेदभाव. भेदभाव म्हणजे काय? फरक सख्या मुलामध्ये आणि सावत्र मुलामध्ये आई करत नाही, तसं एक्झॅक्टली. अंतर्धान. अंतर्धान म्हणजे काय असते? तर अंतर्धान म्हणजे अंतर्ध्यान म्हणजे मधलं ध्यान हृदयातून. आपण एखादा माणूस समजा मेला, मग त्याला आपण कसं बघतो? ते तर दिसत नाही मेलेला व्यक्ती जातो, मग आपण त्याला पाहतो कसं? बघतो कसं? तर अंतर्मनानं अंतर्ध्यानानं बघतो. असं थोडं लुप्त झालेला माणूस, गायब झालेला म्हणजे मेलेला, त्याला कसं बघतो आपण? अंतर्ध्यानानं. म्हणून म्हणते अंतर्ध्यान म्हणजे काय? अदृश्य, लुप्त. लुप्त म्हणजे काय? अंतर्ध्यान. चला, अंतर्भेदी म्हणजे अंतर म्हणजे आतला, भेदी म्हणजे आतला भेदी म्हणजे घराच्या आतला भेदी, म्हणून आपण याला म्हणतो घरभेद्या है ना. घरभेद्या. अंतर्भेदी म्हणजे घरभेद्या. फितूर, त्याला फितुरी म्हणतात. फितुरी केली आपल्या छावा पिक्चर मध्ये केले बघा फितुरी, नाही तर संभाजी महाराज सापडलेच नसते तर फितुरी झाली नसती तर, है ना. तसं त्याला म्हणतात घरभेद्या. आणि फितूर त्याला म्हणतात अंतर्भेदी. काय म्हणतात? अंतर्भेदी. फितूर शब्द महत्वाचा. कोणता? फितूर. फितूर ध्यानात ठेवा, 100% तुम्हाला परीक्षेत विचारत. अंतरिक्ष. अंतरिक्ष म्हणजे माहिती आहे, सोपाच आहे. अंतरिक्ष म्हणजे आकाश किंवा आतली बाजू, हे ध्यानात ठेवा. अंतरिक्षला आतली बाजू म्हणतात. याचे बरेच शब्द आहेत, साधे सिंपल सोपे, जे तुम्ही वाचले असतील. शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये साधे सिंपल शब्द दिलेले आहेत, ते तर तुम्ही वाचलेच असतील. तर हे मी थोडे पुढच्या लेवलचे घेतले. चला आपण पुढे जाऊ. अंदाज. अंदाज म्हणजे काय राहते? अंदाज म्हणजे तर्क लावतो आपण, असं असं होईल, पुढच्या वर्षी पाऊस जास्त पडेल है ना, इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवल किंवा इंडिया पाकिस्तानला हरवल मॅच मध्ये, आपण म्हणतो तसं हे अंदाज. अंदाज म्हणजे काय? कयास. अंदाज म्हणजे कयास. तर्क. अंदाज म्हणजे तर्क. हे अदमास ध्यानात ठेवा. अदमास वेगळा आहे ना. हे तर तुम्हाला अंदाज, तर्क, अनुमान हे तर तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ध्यानात कोणतं ठेवायचं? कयास, अदमास आणि अटकळ. हे 3 शब्द तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील. हे वेगळे आहेत. बघा, अंदाज आणि तर्क आणि अनुमान हे आपल्या दैनंदिन वापरातले आहेत. मी अंदाज लावतो, मी तर्क लावतो, किंवा माझा असा अनुमान आहे, हे तर आपण जनरली बोलतो. पण आपल्याला आहे ना याला सोडून पुढचे बघायचे. कोणते? जे की हे कोणतं आहे? कयास, अदमास किंवा अटकळ. हे शब्द तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील. कशासाठी? अंदाजसाठी ना. अंदाज. अंधार. अंधार म्हणजे काळोख. संध्याकाळी कसं राहते? अंधार एकदम. अंधार म्हणजे काळोख. काळोख म्हणजे तिमीर. तिमीर म्हणजे तम. तम म्हणजे अंधकार. तम म्हणजे अंधकार. त्याच्यामधला तम महत्वाचा. कोणता? तिमीर आणि तम. अंधार आणि काळोख हे तर तुम्हाला येतीलच. अंधार, काळोख, अंधकार. तिमीर आणि तम हे 2 शब्द ध्यानात ठेवा. एक तिमीर आणि एक तम. ओके, चला नेक्स्ट. मग म्हणते अंधेर नगरी. कोणती नगरी? अंधेर नगरी. अंधेर नगरी म्हणजे कशी? अंधारात असलेली नगरी नाही. अंधेर नगरी म्हणजे जिथं काही काळा कारभार चालते, म्हणजे काहीच नीट नाही, त्याला अंधेर नगरी म्हणतात. ठीक आहे. जसं की अराजकता, म्हणून तिथं म्हणतात तिथं खूप अराजकता आहे. अंधेर नगरी आहे. काय कारभार आहे? सगळं काहीतरी नीट नाही, म्हणजे अराजकता. बेबंदशाही. कोणती शाही? बेबंदशाही. आणि बजबजपुरी. बजबजपुरी आणि बेबंदशाही 2 शब्द महत्वाचे आहेत. बजबजपुरी ध्यानात ठेवा. अंधेर नगरीला बजबजपुरी म्हणतात. कोणती पुरी? बजबजपुरी. आणि पुन्हा अराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी ध्यानात ठेवा. अकंटक. कोणता कंटक? अकंटक. अकंटक. कंटक म्हणजे शत्रू. अकंटक म्हणजे ज्याला शत्रू नाही असा, त्याला म्हणतात निष्कंटक. निष्कंटक. संकटरहित. आता त्याला शत्रूच नाही तर संकट कुठलं येणार? येणार नाही संकट, कारण शत्रूच नाही. शत्रू आहे तर संकट आहे, बरोबर आहे. त्याला म्हणायचं संकट रहित आहे, कारण सगळे मित्रच आहेत, शत्रू कोणीच नाही. निष्कंटक. निष्कंटक म्हणजे कंटकच नाही त्याला, म्हणजे शत्रूच नाही. अजात शत्रू म्हणजे ज्याला शत्रू नाही, शत्रूपासून आजाद आहे, म्हणजे शत्रूच नाही म्हणून आजाद आहे, बरोबर आहे. निर्विघ्न. शत्रूच नाही तर विघ्न येणारच नाही. शत्रू असला तर विघ्न आणल, बरोबर आहे. निर्विघ्न. चला, म्हणून अकंटक ध्यानात ठेवा. अकंटक. अकंटक म्हणजे निष्कंटक, संकटरहित, अजात शत्रू, निर्विघ्न. आता अकट. अकट म्हणजे काय बघा? अग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हट्टेखोर किंवा हेकट. याच्यामधला तुम्हाला हेकेखोर शब्द महत्वाचा आहे. कोणता? हेकेखोर.
मग त्याला तुम्ही असं म्हणू शकता, अकट म्हणजे काय? अग्रही. अग्रही म्हणजे हट्टी, हट्ट एकदम जिद्दी माणूस म्हणू शकता तुम्ही त्याला. अग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर आणि हेकट. याच्यामध्ये हेकेखोर हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट शब्द आहे. ओके. अक्टविकट. आता अक्टविकट म्हणजे काय? बघा, अक्टविकट म्हणजे प्रचंड, प्रचंड, अवाढव्य, प्रचंड किंवा अवाढव्य, बेडब. बेडब आणि दुसरा कोणता? अगडबंब. हे दोन शब्द महत्वाचे. कोणते कोणते? एक तर बेडब आणि अगडबंब. म्हणत काय काय मुलगा बेडब झालाय बाबा, एवढं एवढं दबर राहते का? थोडं खाणं कमी करावं नाही, खाणं कमी करावं लागते, तर ते बेडब होणार नाही किंवा अगडबंब होणार नाही. अगडबंब होणार नाही. भयप्रद म्हणजे त्याच्याकडे बघून असं भी वाटाले किंवा भीती वाटते, असं एकदम फार जाड. भयानक, अकराळ विक्राळ रूप घेतले त्यानं. अकराळ विक्राळ हे की नाही. अत्यल्प म्हणजे खूप जाड झाल्यावर आहे ना, त्याला म्हणतात अकराळ विक्राळ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अशा व्हिडिओची, पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करायला तर मुळीच विसरू नका. आणि तुमचे जेवढे मित्र आहेत त्यांना लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तुमचा प्रतिसाद द्यायला कमेंटमध्ये मुळीच विसरू नका. ओके. जय हिंद.